एकीकडे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना दुसरीकडे नवी मुंबईमध्ये वाशी परिसरामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडलेलं बघायला मिळत आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत आणि केंद्र सरकारच्या विरोधात सध्या जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर दिल्लीमधल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी सध्या राज्यभरामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जातात। त्यापैकीच आता हे एक आंदोलन आपण बघतोय नवी मुंबईतल्या वाशी परिसरामधलं। शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि तिथले कार्यकर्ते हे एकवटलेले आहेत आणि हे आंदोलन केले जात आहे। तर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि जोरदार रोषही व्यक्त करण्याचा प्रयत्न या आंदोलकांचा आपण बघतोय। ही दृश्य नवी दिल्लीमधली आहेत, जंतर मंतरच्या परिसरामधली आहेत, जिथे मोर्चा अजून निघालेला नाहीये। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यासाठी सुरू असणारं आंदोलन। दुसरीकडे नवी मुंबईमधलं हे आंदोलन आपण पाहतोय। सोनम वांचूक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन होत आहे। मी नवी मुंबईमध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आलेले आहेत। प्रात्यक्षिक देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ज्या पद्धतीने सोनम वांचूक यांना नेण्यात आलं हे प्रात्यक्षिक देखील झालेलं आहे। ठिकठिकाणी आज राष्ट्रवादीचं आंदोलन होत आहे। तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवले जनतेला, नेमकं तिथं काय घडलं, काय सांगाल? असं आहे की देशामध्ये हुकुमशाही सुरू झाली। 20 दिवसापूर्वी एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, भ्रष्टाचार झाला आरोप झाल्यानंतर किंवा पेपर फुटीची जबाबदारी घेऊन धर्मेश प्रधाननी राजीनामा द्यावा अशा प्रकारचं आंदोलन जंतर मंतर 20 दिवसापूर्वी सुरू झालं। सोनम वांगचूक होते, अभिजित दिपके असतील, महाराष्ट्रातील देशातले कानाकोपऱ्यातून आलेले युवा वर्ग तिथं होतं। सरकार झडपून टाकतंय, अजिबात त्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशा प्रकारची दडपशाही सुरू केली। जबरदस्ती आम्ही मगाची प्रात्यक्षिक दाखवलं तशा प्रकारे आंदोलन चिरडण्यात आलं। आज आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा युवकावर आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो, याचा पहिला आम्ही निषेध करतोय। मला कळत नाही की अशा पद्धतीने या असलेल्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न जर होत असेल तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातल्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे आम्ही आहोत। हे करण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर आंदोलन होत आहे। काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलं, आज तुम्ही ठिकठिकाणी आंदोलन करत आहात। वाटतंय की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल? असं आहे की हुकुमशाहीच्या विरुद्ध लढणं एवढं सोपं नसतं। ही सुरुवात आहे, ही क्रांतीची ज्योत आहे। मी खात्री देतो आज हे सुरू झालेलं लोकांमध्ये प्रचंड तीड आहे। एक दिवस असेल ह्या जंतर मंतरवरूनच हे सरकार उलटवलं जाईल आणि सरकारला जरा तरी या सगळ्याचं गांभीर्य असेल तर मंत्र्याचा राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मंत्र्यांचा राजीनामा घेत असताना येणाऱ्या काळामध्ये आम्ही हुकुमशाहीने वागणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावीच लागेल। या सगळ्या स्थितीमध्ये आता सर्व विरोधक एकत्र येऊन महाराष्ट्रभर अशा प्रकारचं काही एकत्रित आंदोलन होईल का? कारण काल वेगवेगळे आंदोलन पाहायला मिळाली, शिवसेनेचं मिळालं, आज तुमचं पाहायला मिळत आहे। एकत्रित असं काही मोठ्या आंदोलनाचं नियोजन आहे का? माझ्या माहितीप्रमाणे आता तसंच करणं गरजेचं आहे। आज काय भूमिका घेत आहेत, संसद चालू आहे आणि त्यावेळेला काय भूमिका होईल, सरकार काय या ठिकाणी निर्णय घेतो आहे बघून पुढे भविष्यकाळामध्ये याची तीव्रता वाढवायची असेल तर सगळीकडे एकत्रितपणे आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे। तर आमच्या व्यतिरिक्त, पक्षाच्या व्यतिरिक्त सुद्धा जनतेला मी आवाहन करेल की आता वेळ आहे बेरोजगारी, हुकुमशाही, महागाई, भ्रष्टाचार या सर्वांच्या विरुद्ध लढायची सुरुवात झालेली आहे। युवा वर्गाने गेले आणि मी सांगतो युवा वर्ग ज्यावेळेला उठतो त्यावेळेला क्रांती होते। आज अनेक राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या युवा वर्गाने क्रांती केलेली आहे। देशात ही सुरुवात झालेली आहे।
एकीकडे सोनम वांगचुक यांचं आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होते, तुम्ही देखील आता काही वेळापूर्वी तिथून इथपर्यंत आलात, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तुम्हाला देखील बाजूला केलं. पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. पोलिसांच्या